मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे. ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नखं छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची सालटी सोडली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं. औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं. हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता. आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह, औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करतायत. त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही. आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाखुणा आपण पुसून टाकल्या. आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकार्यांची खानाखुणा आपण पुसतो. आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला, जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला. अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही.